हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बारीक दिसण्यासाठी ब्लाऊज कसा शिवायचा, ब्लाऊजचा गळा कसा ठेवायचा, स्लीव्ज कशी असावी, फॅब्रिक कोणतं असावं, फिटिंग कसं असावं, डिझाईन आणि दागिने कसे असावेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण साडीमध्ये नाजूक बारीक दिसण्यासाठी या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाऊज कसा शिवायचा त्याआधी प्रत्येकाला आपला बॉडी टाईप माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तरच आपण आपल्या परफेक्ट बसणारे आणि कम्फर्ट देणारे कपडे शिवून घेऊ शकतो. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण आपला बॉडी टाईप नक्कीच जाणून घ्या. तर व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि आपला बॉडी टाईप जाणून घ्या. आता तुम्हाला पिक्चर्स मध्ये इमेजेस बघितल्यानंतर तुम्हाला तुमचा बॉडी टाईप माहीत झाला असेलच. त्याप्रमाणे ब्लाऊजचा नेक कसा असावा ते पाहूयात. टेलरकडे जायचं आणि तुला जो आवडेल तो गळा काढ, नाहीतर गोल कर किंवा पानाच्या आकाराचा काढ, असे तिला किंवा त्याला सांगायचं. असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही परफेक्ट ब्लाऊज कधीच शिवून घेऊ शकत नाही. साडीमध्ये बारीक नाजूक दिसण्यासाठी ब्लाऊजचा गळा खूप जास्त महत्त्वाचा असतो. काही ठराविक गळ्यांचे प्रकार आहे जे खरंच साडीला स्लिमर इफेक्ट देतात. त्यामध्ये व्ही नेक आहे जो सगळ्यात जास्त स्लिमिंग इफेक्ट देतो. जर तुमची बॉडी पियर टाइप शेपची असेल तर चौकोनी म्हणजे स्क्वेअर नेक तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे गळ्याचा भाग जास्त हायलाइट होतो आणि कमालीचा लुक येतो. त्याचसोबत स्कूप नेक किंवा बोट नेक हे नेक सुद्धा स्लिमर इफेक्ट देतात. आता बघूयात स्लिम बारीक दिसण्यासाठी ब्लाऊजच्या स्लीव्ज ह्या कशा असाव्यात. खरं तर ब्लाऊजची स्लीव्सची उंची आणि त्यावर केलं गेलेलं डिझाईन खूपच कमाल लुक क्रिएट करत असतं. तसेच स्लीव्सची योग्य उंची स्लिमिंग इफेक्ट देते. फुल स्लीव्ज ही सगळ्यात जास्त स्लिमिंग इफेक्ट देतात. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण ते सगळ्यांनाच आवडतं किंवा सूट होतं असं नाहीये. त्यामुळे एल्बो लेंथ स्लीव्ज तुम्ही ठेवू शकता. तो एक खूप चांगला ऑप्शन आहे. कारण या स्लीव्ज मध्ये बॅलन्स लुक क्रिएट करता येतो. त्यामुळे तुमचे दंड थोडे जाड जरी असले तरीही त्यांना एक थोडासा बॅलन्स लुक येतो. त्यासोबत 3/4 स्लीव्ज ही चांगला ऑप्शन आहे. तोही तुम्ही ठेवू शकता. आता जर दंड जाड असतील तर शॉर्ट किंवा कॅप स्लीव्ज घालणं अवॉइड करा. त्यामध्ये काय होतं की आपलं फॅट हे विजिबल होतं आणि आपण आणखीनच जाड दिसतो. आता बघूयात बारीक दिसण्यासाठी ब्लाऊजचं कापड कसं असावं. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बारीक दिसण्यासाठी कापड कसं काय मॅटर करू शकतं. तर यस, करतं. जसे साडीचे कापड फुगतात तसे ब्लाऊजचे कापडही फुगतात आणि त्यामुळे आपण जरी जाड नसलो तरीही जाड दिसतो किंवा ते जाडपणा दाखवितात. शक्यतो लाईट वेट फॅब्रिक घ्यावे, जसं की शिपॉन, जॉर्जेट किंवा क्रेप. हे कापड फुगत नाही, तसेच छान शेप देतात. त्यामुळे आपण उगाचच जाड दिसत नाही. त्यासोबत कापड शायनी असेल तरी सुद्धा स्लिमर इफेक्ट देतं. त्यामुळे जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल आणि थोडा स्लिमिंग इफेक्ट हवा असेल तर अशा प्रकारचे फॅब्रिक तुम्ही निवडायला हवं. आता पण कापड कसंही असलं आणि जर फिटिंग चुकीचं असलं तर पूर्ण ब्लाऊज बिघडतो. त्यामुळे फिटिंग कसं असावं ते बघूया. काही लेडीजला खूप टाईट ब्लाऊज आवडतात, पण त्यामुळे काय होतं बॉडीचा बराचसा हेवी भाग हायलाइट होतो किंवा लूज ब्लाऊजमुळे आपण जाड नसलो तरीही आपण जाड दिसतो. म्हणून ब्लाऊजचं फिटिंग परफेक्ट असावं. त्यासाठी प्रत्येक ब्लाऊज शिवताना अंगावरच माप देऊन ब्लाऊज शिवून घ्या. त्यामुळे काय होईल, ब्लाऊजचं फिटिंग हे परफेक्ट बसेल. आता बघूयात ज्वेलरी कशी घालायची.
कारण एकीकडे तुम्ही खूप छान ब्लाऊज शिवून घेतला, दुसरीकडे खूप परफेक्ट साडी नेसली, पण चुकीच्या प्रकारची ज्वेलरी घातली, तरी सुद्धा तुमचा लुक हा जाड क्रिएट होऊ शकतो. तर तुम्हाला तो स्लिमिंग इफेक्ट मिळणार नाही. त्यामुळे जर खूप मोठमोठाले नेक पीस गळ्याभोवती घातलात, तर त्यामुळे सुद्धा तुम्ही जाड दिसू शकता. त्याऐवजी एखादं छोटंसं डेलिकेटेड पीस तुम्ही गळ्याभोवती घालू शकता. खूप सुंदर आणि स्लिमिंग इफेक्ट मिळतो. तर या काही टिप्स होत्या. या अगदी छोट्याशा, साध्याशा गोष्टी वाटतात. पण यामुळे आपल्याला खूप जास्त स्लिमिंग इफेक्ट मिळतो. आपल्याला खूप जास्त प्रकारे स्लिमिंग इफेक्ट हे क्रिएटही करता येतात. तर या छोट्या-छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस ब्लाऊज शिवून घेताना या गोष्टी फॉलो करा. आणि त्यासोबत ब्लाऊज तुम्ही शक्यतो डार्क आणि एकाच कलरचं वापरा. त्यानेही स्लिमिंग इफेक्ट मिळतो. त्याचबरोबर टॉप टू बॉटम लूक जर एकाच डार्क कलरचा असला, तर तुम्हाला नक्कीच स्लिमर इफेक्ट मिळतो. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजच्या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन, तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.